2-4 महिने झालं सांगोलामध्ये अनेक उलट आडव्या उभ्या सगळ्या चर्चा ऐकलेल्या आहेत की सांगोला नगरपालिकेचं इलेक्शन कसं होणार, काय होणार, कोण उमेदवार होणार, कशी परिस्थिती होणार, असं सगळं चाललं होतं. भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष होणार म्हणून हे ठामपणे जिल्हाध्यक्षांना त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला सांगत होते. प्रत्येक जण जिल्हाध्यक्ष सांगोल्याचा असल्यामुळे मला विचारायचे आपल्या सांगोल्याचं नेमकं काय. त्यांनी एकच सांगायचो, नगराध्यक्ष भाजपचा, नेमका उमेदवार कोण काय ते अधिकार सर्व पार्टीला म्हणजे आमचे नेते जयाभाऊ नाही, तो निर्णय सगळा जयाभाऊ घेतील. परंतु भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष होणार या भूमिकेवर भारतीय जनता पार्टी सांगोला तालुक्याची ठाम होती. त्यामध्ये मी एकटाच नसून या भारतीय जनता पार्टीसाठी भाऊ गेले सातत्यानं 50 वर्षापासून ज्यांनी काम केलं, काम करतात आणि हाल अपेक्षा टोचल्या, कोण नसताना आधी अवहेलना टोचल्या, त्या माणसांना सुद्धा हे दिवस बघण्यामध्ये खूप मोठा आनंद आहे. मित्र, आवर्जून सांगतो की भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्षाचे उमेदवार आदरणीय आपले मारुतीबा बनकर कमळ ह्या चिन्हावर लढतायत, हे तुम्ही सगळं लक्षात ठेवा. बेस्ट म्हणजे मारुतीबांचं इलेक्शन हे कमळावर होणार आहे आणि कमळ ह्या चिन्हावरती सांगोल्यामधल्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर सांगोल्याच्या इतिहासात 1962 पासून आतापर्यंतची परिस्थिती होते. कमळ ह्या चिन्हावरचा नगराध्यक्ष हा अगदी सुवर्णाक्षराने करून ठेवा असा दिवस असणार आहे. आणि ह्या सगळ्या घटना घडण्याचे सर्व कोण असते आदरणीय भाऊ भाऊंसारखा पालकमंत्री राहण्या बाजूच्या दुष्काळी तालुक्याचा एक म्हणजे नेते तेही गेले 4 टर्म झाले विधानसभेचे ते नेतृत्व करतात. त्यांनी अशा हालापेक्षित भोगलेले आहे आणि त्यांनी मंत्री झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ते आवर्जून आमचे नेते सगळ्यांचे नेते देवेंद्रजींनी सांगितलं की जयाभाऊ गोरे पालकमंत्री होते आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कमळ फुलवण्यासाठीच भावना भाऊ देवेंद्रजी पाठवलं. मी आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय बाबासाहेबांचे कौतुक करतो की त्यांनी या गोष्टीचं भारतीय जनता पार्टीचं काम असेल, आदरणीय देवेंद्रजींवर त्यांचा असणारा विश्वास असेल आणि आदरणीय जयाभाऊंवर त्यांचा असणारा विश्वास असेल. त्या विश्वासात पात्र देऊन जेव्हा आपण भारतीय जनता पार्टीला ती स्वतःहून हात दिली की भारतीय जनता पार्टी आमच्या सोबत असेल तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विचारानं इथं सांगोल्याचा नगराध्यक्ष कामावर निवडून हे सांगोल्याच्या इतिहासात नोंद करून ठेवण्यासारखी गोष्ट आहे. याच्यावर उलट्या सुलट्या चर्चा अनेक झाल्या की भारतीय जनता पार्टीनं बाबासाहेबांवर प्रेशर आणलं, भारतीय जनता पार्टीनं बाबासाहेबांवर दडोशाही आणली. पण मित्र, मी पण जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून याच तालुक्यात आहे. अनेक वेळा आमची बाबासाहेबांची गाठभेट होती, अनेक वेळा मुंबईमध्ये असं कुठं भेटल्यानंतर सांगण्यातून चर्चा होती. परंतु बाबासाहेब देशमुख नेहमी म्हणायचे, अध्यक्ष मी आहे बरं का, माझ्याकडे लक्ष ठेवा, भावाला माझ्याकडे लक्ष द्यावा. तेव्हा मी त्यांना नेहमी सांगायचो, तुम्ही फक्त एकदम बोलायला पटायचं आमदार साहेब, भाऊचं लक्ष तुमच्यावरच आहे आणि भाऊ तुम्हाला थोडं काय करणारच नाही. 26 तारखेला चिन्ह मिळाल्यानंतर एक चिन्ह आपलं फायनल होईल. आजच्या घडीला भारतीय जनता पार्टी असो, बाबासाहेब देशमुख असो आणि आदरणीय दीपक आबा साळुंखे पाटील साहेब असो, यांनी दीपक आबांनी सुद्धा आणि जयाभाऊंना वारंवार भेटत असताना मी असेल, बाळासाहेब असतील, आबा असतील, आम्ही मिळून भेटलो. त्यावेळेस आबांसारख्या एवढ्या मोठ्या नेत्यांनी सुद्धा भाऊंना एवढा विश्वास दिला की भाऊ तुम्ही घेत तो निर्णय तुमच्या निर्णयात मी आहे, तुम्ही कोणताही निर्णय घ्या. उमेदवार निवडीचा अधिकार तुम्हाला, नगरसेवक निवडीचा अधिकार सुद्धा भाऊंना दिले. जी काही यादी इच्छुकाच्या ही यादी घेऊन आबाने आमच्या एकत्र भाऊंच्या ताब्यात दिली. एवढ्या मोठ्या ताकदीनिशी आपण नगरपालिका लढवणार आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी 100% खात्री आहे की आपला नगराध्यक्ष हा कमीत कमी 5000 मताधिक्याच्या पुढे निवडून येईल. पण मित्र, मी एक विनंती करतो, आपण भारतीय जनता पार्टीचं चिन्ह आहे, केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, काय नाही, भाजपचाच नगराध्यक्ष येणार आणि आपलं होणार असं समजून नगरपालिका इलेक्शन होणार नाही किंवा आघाडीचे उमेदवारांचा प्रचार होणार. 26 तारखेला चिन्ह वाटप झाल्यानंतर 27, 28, 29, 30 4च दिवस आपल्याकडे आहे आणि मतदान कशासाठी करायचं. आज सांगोला शहराची परिस्थिती तुम्ही बघताय, वैरी गटरचं काम चालू आहे आणि सगळे रस्ते उखडलेले आहेत. पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना खात्री आहे, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील, पालकमंत्री जयभाऊ असतील आणि बाबासाहेब देशमुख साहेब आहेत, दीपक आबा यांच्यासारखे नेते झाल्यानंतर मी फार मोठं आश्वासन देणार नाही. पण इथला नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर मी तुम्हाला आश्वस्त करतो, 1 वर्षाच्या आत सांगोला शहराची परिस्थिती काय असेल तुम्ही बघून सांगा. सांगोल्यामधला विकासाचा असा एकही मुद्दा की जो आता नगरपालिका क्षेत्रातील माणसांच्या अपेक्षा
आता कोणताही मुद्दा राहणार नाही हे मी तुम्हाला आश्वस्त करतो आणि माझं म्हणलेलं लांबलेलं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.